पाणीपुरी खायला आलेलो, बट गायत्री बोलली का आपण आता शेवपुरी घेऊया. शेवपुरी होय, मग तू बाईंना सांगते तेव्हा असतेच ना. पाणीपुरी खिलवणार आहे. माझा आज हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. बघा तर मी आता आलेली आहे. बघू शकता 8:45 झाले आहेत आणि मी आत्ताच आली जस्ट, कारण आज मी लवकर आले कारण आता एक क्लायंट येणार आहे हायड्रा फेशियलसाठी. तर ते ॲक्च्युली ना हॉस्पिटलमध्ये आहेत मला वाटते ते. तर ते वर्किंग वुमन आहेत, तर त्यांना 11:30 11:15ची त्यांची ट्रेन आहे. त्यासाठी त्यांनी मला सांगितलं काल कॉल करून का मी 9 वाजेपर्यंत येते तर चालेल का. मी बोलली हां ठीक आहे चालेल, माझ्या कामासाठी काय मी किती 9 काय कोणी 5 वाजता बोलवलं तरी पण मी इथे येईन. बघू शकता तुम्ही माझ्या बॅक साईडला ट्रॉल्या वगैरे सगळं तिथेच आहे, सामान बघू शकता. तर आता मी पहिला क्लायंट यायच्या आधी हे सगळं मी आवरून घेते आणि मग क्लायंट का तिला लगेच फेशियल करायला घेते. आणि तिला तर 11 वाजेपर्यंत फ्री व्हायचं आहे, बट मी मुद्दामून त्यांना 9ला बोलवले, कारण हायड्रा फेशियल नॉर्मल फेशियल कसा 1 घंट्यात होऊन जाते, पण हायड्रा फेशियलला 2 घंटे जातातच, म्हणजे कंपल्सरी 2 घंटे लागतात हायड्रा फेशियलला. त्यासाठी मग मी त्यांना बोलली का तुम्ही एक काम करा, तुम्ही 9 वाजताच या. ते बोलत होते 10 9:30 10पर्यंत आली तर चालेल का. त्यांना वाटलं 1 घंट्यात होईल. मी बोलली नाही, हायड्रा फेशियलला जरा जास्त वेळ जातो. मग ते बोलले मी 9पर्यंत येते. मी बोलली चालेल ओके. तर बघू आता बघते वाट त्यांची. माझा पण आटपून घेते सगळं, तोपर्यंत येईपर्यंत क्लिनिंग वगैरे करून घेते. तर चला बाय, नंतर भेटू आपण. बघा तर काहीच क्लायंट आलेले आहेत. आधी मला असं सांगितलं होतं का एकीलाच करायचं आहे हायड्रा फेशियल, बट आता 2 क्लायंट आलेले आहेत आणि अजून मुली आल्या नाही. 9:30 झाले. यांना पण 9 वाजता येणार होत्या, 9:30ला आले कारण त्यांची नाईट ड्युटी होती. बट ना आता ते आल्यात, मी त्यांचं करून घेते. दोघींचं आहे हायड्रा फेशियल. तर मी आता फेशियल त्यांचं चालू करते कारण ऑलरेडी 9:30 झालेले आहेत. आणि आधी एकच जण बोललेली, पण आता 2 जणींचा करायचं आहे. आता मुली पण 11च्या नंतर येतील, तोपर्यंत मी स्टार्ट करते. तर मी तुमच्याशी नंतर बोलते. बघा तर क्लायंटचा हायड्रा फेशियल मी स्टार्ट केलेला आहे. ॲक्च्युली मी हे दाखवणार नव्हती, बट कसं होते इकडे येते आणि मी शूट घ्यायला विसरते. पण मग तुम्हाला असं कधी कधी वाटत असेल का व्लॉगमध्ये सांगत असते क्लायंट असतात पण काही दाखवत नाही, तर खरं आहे का खोटं आहे. हे बघा, मी व्लॉग करते तर व्लॉगमध्ये जे बोलणार आहे ते खरंच बोलणार आहे, खोटं काहीच सांगणार नाही. आणि नसले क्लायंट तर नाहीच सांगेन, ज्या दिवशी नसेल तेव्हा. पण भरपूर जणांना असे डाऊट येत असतील का ही सांगते आज क्लायंट होते शूट घ्यायला विसरली, पण असं काही नाही आहे ना. खरंच जेवढं मला शूट घेता येते ना तेवढं मी शूट घेते. पण जर नसेलच पॉसिबल तर मी कशी शूट घेणार. आणि क्लायंट जेव्हा मला माहीत असते क्लायंट येणार आहे तेव्हा मी आधी व्हिडिओ करत ठेवू शकते किंवा शूट चालू करून ठेवू शकते. बट मला माहीतच नसते जेव्हा क्लायंट येतात ते अचानक येतात. सगळेच क्लायंट सांगून येत नाही, तर मग अचानक येतात तर मी शूट कसा घेणार. म्हणून मग मी जेवढं पॉसिबल झालं ते पण मी आधी क्लायंटला विचारलं शूट घेतलं तर चालेल का. तर त्या बोलल्या नक्कीच घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. कारण बघा जरी मी फेशियलचा तुम्हाला दाखवलं तरी पण मी त्यांना पूर्ण
टॉवेल वगैरे इथे ठेवलेलं आहे. काहीच त्यांचं म्हणजे असं जे नाही दाखवायला पाहिजे ते मी काही असं दाखवत नाही आहे. प्रॉपर असं त्यांना मी हे करून घेतलेलं आहे. फक्त फेशियलसाठी जेवढा ओपन एरिया पाहिजे तेवढंच मी ओपन ठेवलं. दुसरं सगळं मी त्यांना पूर्ण मी झाकून ठेवलेलं आहे. तर बघा, तुम्ही जर इथे येणार असेल तर मनात हा डाऊट नका ठेवू का जर आम्ही गेलो तर आमचा पण असंच शूट करणार. तर मी परमिशन घेतल्याशिवाय कोणाचा शूट करत नाही आहे. आणि जबरदस्ती तर अजिबात कोणावर करत नाही का बाबा शूट घ्यायचा आहे तर तुम्ही मला आम्ही कुठली पण व्हिडिओ घेऊ किंवा कसा पण शूट घेऊ तर तुम्ही असं नाही आहे. मी त्यांची परमिशन घेतल्याशिवाय अजिबातच काही करत नाही आहे. म्हणजे अशी जोर जबरदस्ती नाही आहे. आणि तुम्हाला पण जर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या. असं नाही आहे का मी व्लॉग बनवते किंवा काय करते तर तुम्हाला पण त्याच्यात मी घेईन असं नाही. जर तुमची मी आधी तुम्हाला विचारेन का जर तुमचा शूट घेतलं तर चालेल का. जर तुम्ही हो बोललात तरच मी शूट करणार आहे, नाही तर मी नाही शूट करणार. ते आता पण मी शूट केलं हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी का मी फ्री नसते. तुम्हाला वाटेल का ही फक्त शॉर्ट्स घेते आणि सांगते माझ्याकडे क्लायंट होते हे होतं म्हणून हे प्रूफ करण्यासाठी मी घेतलेलं. ॲक्च्युली मला कोणाला प्रूफ करायची तशी गरज तर नाही वाटत कारण मी काही खोटं काम करत नाही आहे. बघा तर गाईज आता मी फ्री झाली. 1:30 वाजले मला फ्री होता 9:30ला स्टार्ट केलेले कारण 2 फेशियल होते. आणि तुम्हाला तर मी आधीच्या व्लॉगमध्ये बोललेलीच ना मी तुम्हाला की हायड्रा फेशियलला आपल्या नॉर्मल फेशियलला 1 घंटा, पाऊण घंटा ते 1 घंटा जाते. बट हायड्रा फेशियलला कंपल्सरी 2 घंटे जातात. तर मी आत्ता फ्री झाले, 1:30 वाजले आणि आता आम्ही टिफिन खाऊन घेतो आणि मग नंतरचा मी ह्याच्यात ब्लॉग दाखवते तुम्हाला. जास्त लांब नका जाऊ, इथं जाऊ इकडे आमच्या बोला नावसा एक काहीतरी बोला. हे काय सांगत होती तू? ती पटली एवढीच कोरडी एवढी तिची ही एवढी पण केस लहान होय मग तू क्लायंटला सांगते तेव्हा असतेच ना. ऑरेंज टी माझ्या आयडीवर आहे बघ. पुढे लाव. एकदम खाली आहे ती, एकदम खाली आहे. नाही आता कोणला लावलेली ती? अगं सेमिनार होता तेव्हा ते मॉडेलला लावलेली ती. आपला सेमिनार ते हिच्यावर केलता नाही का, झरणावर एक लुक केलता ना एक मॉडेल. फॉर्मल कपडे घालायचे. शर्ट पॅन्ट घालून हा मग बाबा तू तर हिरोईन दिसत. ते बघ माझा मोबाईलचा कव्हर तिकडं आणि ती हे पण दे मोबाईल थोडा चार्जिंग झाला नाही. तुझं बरं जाम झाले. एवढा वेळ बघितलं नाही का लागतो बाई गप्प तिथं द्यायचा पैसा होता ना. काय टाका आता बोलणार नाही जे जे सांगा हो ना, जेव्हा सांगितलं ना. चेक घेऊन तो उभा राहतो बघा तेव्हा ते बॅगी घेऊन मग ते चेक घेतो. बँक का त्यांच्याकडे बाकी पण हे तुला ब्रेसलेट म्हणजे काही गिफ्ट बिफ्ट दिलंय का? ती मला सांगते तू बी मध्ये घालून बघा ते काय serious? झोप येते मध्ये झोप काय झोप हे झोपेच आहे. मॅग्नेटिक ब्रेसलेट आहे म्हणजे बघू मला झोपेत नाही. सो गाईज हा बघा हा आमचा पामोसाचा मॅग्नेटिक ब्रेसलेट आहे. बघू ब्रँडिंग करतात. हा बघा लक्षपूर्वक बघून घ्या. बोल का कसला आहे ते पण कामं जातात. किती नाही पण ते देत असते म्हणजे हे करत असते. बघ ना मग विचारून तिला पण मग तुझी सासूला किती आपण पैसे नाही फ्री मध्ये कंपनीकडून जे लागतात ना पण आम्हाला. तुम्हाला आहे ते पण दुसऱ्यांच्यासाठी पैसे असतील ना. आता उद्या जाऊन विचारा. तू मार्केटिंग करते तुला जर कोणी विचारला किती नाही तू काय सांगशील? मॅग्नेट आहेत बघ. सगळे मॅग्नेट आहे इथे सगळे बाहेरच्यांना नाही कामवाल्यांना पण तिथे गेलं तर दिसतं. मला वाटलं खरंच तू केलं तुला. मला वाटलं आम्हाला तुझी ब्रँडिंग जास्त झाली मग तुझ्याकडे पैसे आले. जा मग चालू कर. चला निघायचंय. चला निघू. चला माझ्याकडे निघायचं. फार्म हाऊस गाऊन चल घरी. घरी येऊन काय नाही. घरी गेला मध्ये काही कंपनीतच चाल. तिकडे घरी तिच्या घरी बोलवते. मला वाटलं घरी चल सांगते मग काय वरती इथंच राहणार आहे. असं बंद कर मोबाईल. अरे थांब किती झाले लोक बस किती झाले समजत पण नाही. आता आम्ही निघालो आहोत. आता गायत्री ताई आम्हाला पाणीपुरी खिलवणार आहे. ना माझा हात
जास्त घे तुला भांडी घासायला लागेल बघ. भांडे घासले. नाही आजचा हे आहे ना दिसला गायत्री पे हा आणि जर नाही केला पे तर आम्ही आज मी आलेली आहे ना स्पेशल. गायत्री ताई मला बोलल्या तू पाणीपुरी खाल्ल्याशिवाय जाऊच नको. झालं इथं पाणीपुरी नाही गाई तिथे पचका गाई तिथे एकदा पचका झालेला आहे. इथे पाणीपुरीच नाहीये. वा वा वा. जलाराम वाले ने हमको फंसा दिया है. चलो जलाराम वाला कुछ काम का नहीं है भाई. है ना. चलो गाइस. जलाराम नहीं तो क्या हुआ. हम आगे जाके हमारी गायत्री दीदी हमें खिलवाने वाली है आज. वाह वाह वाह. गाईस पाऊस येतोय. गाईस बघा पाऊस पडतोय. एवढ्या पावसातून पण आम्ही चाललोय. व्यवस्थित घ्या पाणीपुरी खायला जातो प्रजापती. गोलगप्पे खाणे आहे. देल ते म्हणजे तू पार्सल तू पण ना. गायत्री आणि दिशा आहे. शायनिंग मारते कशी काय सांगते गायत्री. ए इकडं बघ मला पण हे केले तुला एकटीलाच नाही का. तर काय आता पाणीपुरी सॉरी शेवपुरी घेतलेली आहे. ॲक्च्युली आम्ही पाणीपुरी खायला आलेलो बट गायत्री बोलली का आपण आता शेवपुरी घेऊया. शेवपुरी बघा गाईस तर आम्ही आता शेवपुरी खायला आलेलो आहोत. इथे प्रजापती म्हणून आहे शेवपुरीवाला. खूप मस्त टेस्ट आहे इकडची. नक्की आम्हाला खूप आवडते इकडची. पाणीपुरी असू दे शेवपुरी असू दे काही पण असू दे खूप आवडतं. आणि आम्ही हप्त्यातून एकदा तरी येतो. गायत्री खा खा. गायत्रीला भूक लागली. बघा तर गाईज आता पाणीपुरी खाऊन झालेली आहे. आता गायत्री पण निघाली आणि आम्ही पण निघतोय. बाय बाय करतो. बाय बाय. हे सगळे आता निघालेले आहेत. आम्हाला समजे बघा तर गाईज निघालो आम्ही. चालतच जायचं का आता. चालत जायचं. आमच्या ताईच्या युट्यूबला लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओला बोल युट्यूबला नाही. हा ती कट कर. गाय सांगा मला हा काय जोक झाला का. हो ना. आता तो समोरचा माणूस पाया पडते त्याच्यात पण हसते. येडीला ना सगळे याच्यात हसती होते. एवढूसा काही जोक नाही झाला. सिरियस काही मॅटर असेल सलूनमध्ये आम्ही सगळे असतो तरी नुसती हसते हसते हसते. एका दिवशी ना ही मार खाल कोणता तरी खाशीलच तू मार. रिक्षाला हात करा. रिक्षावाले गाव मोठा गावचं नाव घेतला की रिक्षावाल्यांना ते पाटकाचे मुलं कशी म्हणजे काही येऊ नको. हा मग असं बघा तर गाईज कसा वाटला आजचा व्लॉग. जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या व्हिडिओला कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.